मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत। पाहूया त्याचं थेट प्रसारण। अधिकार केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही। आज मंत्रिमंडळामध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा संबंधीची महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सध्या सोशल मीडियावरती हेक्टरी 15,000 रुपये सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची बातमी ही सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि एक महत्त्वाचा मोठा लेखी देखील त्या पाठोपाठ व्हायरल होत आहे। नेमकी ती बातमी काय आहे, त्यामागचे सत्य काय आहे, नेमकी GR मध्ये काय स्पष्टपणे सरकारने उल्लेख केला आहे आणि खरोखरच 15,000 रुपये हेक्टरी हे मिळणार आहे का, नेमकी काय बातमी समोर येत आहे ती आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून जी बातमी सध्या व्हायरल होत आहे ती आधी आपण पाहू आणि त्यामागचे नेमकी सत्य काय आहे आणि किती पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ते पाहू। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। बातमी अशी व्हायरल होत आहे की 2022, 2023, 2024 मध्ये या 3 वर्षाच्या पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे आणि यामध्ये तुमचं नाव तुम्ही लगेच तपासू शकता। पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आले आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे का हे नक्कीच तुम्ही इथे तपासू शकता। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावेही देखील यादीमध्ये जाहीर झाली आहे। मागील वर्षी म्हणजे 2022, 2023, 2024 पीक विमा एकत्र जमा होणार आहे। भातासाठी 50,000 रुपये, ज्वारीसाठी 33,000 रुपये, बाजरीसाठी 32,000 रुपये, भुईमुगासाठी 45,000 रुपये, सोयाबीनसाठी 55,000 रुपये, मूगसाठी 28,000 रुपये, उडीदासाठी 25,000 रुपये, तुरीसाठी 47,000 रुपये, कापसासाठी 60,000 रुपये, तर मक्कासाठी 36,000 रुपये तर मग असा पीक विमा मिळणार आहे। पीक विमा 2022, 2023, 2024 या 25 मधील सर्व पिकांसाठी एकत्र जमा होणार आहे। 2022 पासून ते 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आली आहे। काल पहिल्या टप्प्यामध्ये काही पीक विमा जमा झाला असून आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे। कृषी मंत्री श्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहे। बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 100% पैसे जमा केले जाणार आहे। 2022 ते 2025 या काळाच्या शेतकऱ्यांचे शेतीचे पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांनी पीक विमा भरला होता त्यांना 100% आज त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। ही अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वी सरकारकडून आली आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती परंतु त्यांना आता 30 ते 35,000 रुपये मिळत आहे। कृषी विभागाने सांगितले आहे की केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता, त्यामुळे सरकारने मागील 3-4 वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करण्याचा निर्णय केला। गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले। आज दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे। तर तुम्हाला अजूनही पीक विमा जर मिळाला नसेल तर काळजी करण्याची अजिबात कारण नाहीये, कारण की DBT मार्फत ट्रान्सफर, बेनी ट्रान्सफर द्वारे पैसे तुमच्या खात्यामध्ये उशिरा का होईना हे मिळणार आहे। कृषी विभागाने बँक खाता पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहे। आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास ही सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक वेग येणार आहे। आज 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्री यांनी सांगितले। या 16 जिल्ह्याची यादी बँकांना दिली गेली आहे। तर काही गोष्टी लक्षात ठेवा, पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहेत त्यांनाच मिळणार आहे। सरकारने कोणत्या अटी घातल्या आहेत ते चला जाणून घेऊ। 75% पीक विमा आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा पीक विमा मिळालेला नाहीये त्यांना सरकारने सांगितलंय की त्यांनी 2 महत्त्वाचे कागदपत्रे जमा करायचे आहे। ती जमा केल्यावर त्यांनी 100% पीक विमा मिळेल। राज्य सरकारने यासाठी 3178 कोटी रुपये मंजूर केले आहे। जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासून घेणे आवश्यक आहे। तुमचे आधार कार्ड बँकेला जोडले आहे का, तुमचा आधार कार्ड अपडेट आहे का, तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडला आहे का। जर तुम्हाला पैसे आलेही जरी असतील तर तुम्हाला मेसेज येणार नाहीये। ही कामे पूर्ण करून घ्या, कारण आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे। ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे त्यांची यादी आहे। पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांनी बँकेमध्ये KYC केलेले आहे त्यांना पैसे मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारची अपडेट ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या व्हायरल होत आहे। शेतकऱ्यांमध्ये मोठे संभ्रम निर्माण झाला आहे की आम्हाला तर पैसे आणखी मिळालेले नाहीये, नेमके पैसे मिळतात तर कोणला आहे।
महत्त्वाचं बोलायचं ठरलं तर ही जी काही माहिती सध्या आपण बघितली, जी अपडेट बघितली, ती पूर्णपणे फेक आहे. मित्रांनो, तुम्ही लक्ष देऊन बघा की ही बातमी ही कोणीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवलेली आहे आणि हीच बातमी सर्वत्र आपल्याला आता पाहायला मिळत आहे. तर मग आता पीक विमा मिळत नाही आहे का? तर तसं काहीही नाही आहे. पीक विमा सरकारच्या माध्यमातून वाटप करणं सुरू झालेलं आहे, परंतु किती रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल हे अद्याप देखील निश्चित झालेली नाही आहे. GR जर आपण बघितला तर त्यामध्ये फळबागाला ही पीक विमा नुकसान भरपाई जाहीर झाली आहे. तर सर्व म्हणजे कापूस असो, मका असो यांच्यासाठी पीक विमा किती मिळणार याची शाश्वती शासनाने दिलेली नाही आहे. त्याकरिता आपण सावध राहायचे आहे आणि अफवांपासून आपण लांब राहायचे आहे. धन्यवाद.